हॅलो, वेलकम टू माय चॅनल इझी इंग्लिश ग्रामर. आज आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसचा क्वेश्चन टॅग शिकणार आहोत. यापूर्वी क्वेश्चन टॅग बेसिक कॉन्सेप्ट कॉन्ट्रॅक्शन्स ऑलरेडी पार्ट 1मध्ये अपलोड केलेलं आहे, ते बघा. चॅनल नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आज्ञार्थी वाक्य कशाचा समावेश असतो? त्यामध्ये ऑर्डर, रिक्वेस्ट, सजेशन, कमांड, प्रपोजल अशा वाक्यांचा यामध्ये समावेश असतो. ऑर्डर, रिक्वेस्ट, कमांड, सजेशन कुणाला केली जाते? तर सेकंड पर्सनला केली जाते. फर्स्ट पर्सन सेकंड पर्सनला करत असतो. म्हणजे आज्ञा, विनंती आपण स्वतःला नाही करत, तर आपण दुसऱ्याला करत असतो. म्हणजे सेकंड पर्सन यूला करत असतो. म्हणून इथे यू हा सब्जेक्ट आपण समजायचा आहे. यू हा सब्जेक्ट आपण समजायचा आहे का? तर सेकंड पर्सनला केली जाते म्हणून. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात कशी होते? तर डायरेक्ट क्रियापदाने सुरुवात होते, शेवटी फुल स्टॉप असतो. वाक्याच्या सुरुवातीलाच क्रियापद असतं. पण लेट अस, लेट हिम, हर, देम अशा वाक्याचा समावेश सुद्धा इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये होत असतो. मग त्याचा क्वेश्चन टॅग कसा करायचा? तर लेट अस नि वाक्याची सुरुवात असेल. वाक्य होकारार्थी असू दे किंवा नकारार्थी असू दे, क्वेश्चन टॅग तुमचा शॅल वी असाच राहतो. लेट अस गो फॉर वॉक, चालायला जाऊया का? काय आहे? सजेशन आहे. शॅल वी. आता इथे प्रश्न पडतो आपल्याला, शॅल वी का वापरला? रिक्वेस्ट, कमांड, सजेशन, प्रपोजल कुणाला केलं जातं? तर सेकंड पर्सनला केलं जातं. केल्यानंतर मग ते फॉलो केलं जातं. म्हणजे ही क्रिया कधी घडणार आहे? भविष्यात घडणार आहे. म्हणून तर इथं आपण शॅल आणि विल हे ऑक्झिलरी वापरत असतो इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग करत असताना. विल का वापरला असेल इथे? तर लेट अस ऑब्जेक्टिव्ह केस आहे. कुणाची? तर वीची ऑब्जेक्टिव्ह केस आहे. मग वी फर्स्ट पर्सन प्लुरल नंबर आहे, त्याच्यासाठी आपण ऑक्झिलरी कुठला वापरतो? तर शॅल वापरतो. त्यामुळे स्टँडर्ड क्वेश्चन टॅग शॅल वी असा दिलेला आहे आणि तोच आपल्याला वापरायचा आहे. नकारार्थी असू दे नाही तर होकारार्थी असू दे. लेट अस नॉट वॉच दिस मूवी. शॅल वी? ही मूवी आपल्याला पाहायला नको का? शॅल वी? लेट हिम ट्राय. आता इथं कन्फ्युजन होतं, हिम आहे म्हणून ही लिहायचा का सब्जेक्ट? लेट हिम, हर, देम, मी किंवा नाऊन असेल, प्रॉपर नाऊन असेल तर विल यू अशा स्टँडर्ड पद्धतीनं आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसचा क्वेश्चन टॅग लिहायचा आहे. विल का लिहायचं? तर ही क्रिया भविष्य काळात घडणार आहे. यू का लिहिलं? तर कुणाला केली जाते? ही सेकंड पर्सनला केली जाते. म्हणून विल यू लेट हर स्टडी इन पीस. तिला शांतपणानं अभ्यास करू द्या. विल यू पोलाइट रिक्वेस्ट असेल तर तुम्ही ओंट यू पण वापरू शकता. क्लोज द विंडो, खिडकी बंद कर. विल यू डोंट फॉरगेट टू कॉल. कॉल करायला विसरू नको. विल यू? आता ही जरी पोलाइट रिक्वेस्ट असली तरी आपण ही ओंट यू करू शकत नाही कारण हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे, हे पण लक्षात ठेवायचं. ओके. कीप क्वाईट, शांत बसा. विल यू? स्टँडर्ड पद्धतीनं विल यू. पोलाइट रिक्वेस्ट असेल तर वोंट यू. टीचर वर्गात आहे, खूप दंगा चाललेला आहे आणि टीचर खूप रागावलेले आहे. म्हणजे मूड कसा आहे? तर अँगर, फ्रस्ट्रेट असा मूड आहे. मग जेव्हा अँगर, फ्रस्ट्रेशन असेल तेव्हा तुम्ही कांट यू पण लिहू शकता. कांट यू? शटअप त्या वाक्याला पण चालतील बघा. शटअप, विल यू, वॉट यू, कांट यू. तेव्हा पण अँगर म्हणजे मूडबद्दल जर तुम्ही शुअर असाल तर तुम्ही लिहू शकता. लक्षात येते? जेव्हा मूडबद्दल जर तुम्ही अनशुअर असाल, मूडबद्दल कळत नाही आपल्याला कुठला मूड आहे, फक्त सेंटेन्स आले, तर सरळ कुठला लिहायचा? विल यू लिहायचा. लेटसने असेल तर शॅल वी आणि बाकीच्या वाक्यांना विल यू या पद्धतीनं क्वेश्चन टॅग लिहायचा. पास द सॉल्ट, मीठ पास करा. टेबलवर जेवणाच्या बसलेलं असताना पास द सॉल्ट, मीठ पास करा. विल यू
पोलाइट रिक्वेस्ट असेल तर वोंट यू, अगदी कॅज्युअल फ्रेंडली रिक्वेस्ट असेल तर कॅन यू सुद्धा वापरू शकतात. ॲक्च्युली कॅन म्हणजे शकणे, ते सुद्धा वापरू शकतात. पण कोणत्या ठिकाणी कॅज्युअल किंवा फ्रेंडली रिक्वेस्ट असेल तर. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसचा क्वेश्चन टॅग करत असताना लक्षात कोणती गोष्ट ठेवायच्या तर लेट असनी वाक्याची सुरुवात असेल तर शॅल होईल. पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह वाक्य असलं तरी सुद्धा. लेट हिम हर देन मी नाऊन असेल तर विल यू हा स्टँडर्ड क्वेश्चन टॅग. आणि त्याशिवाय कुठलंही वाक्य असू द्या, जर तुम्ही मूडबद्दल शुअर नसाल तर विल यू हा स्टँडर्ड क्वेश्चन टॅग राहील. मूडबद्दल शुअर असाल म्हणजे पोलाइट रिक्वेस्ट आहे हे समजलं तर वोंट यू. जर खूपच अँगर फ्रस्ट्रेटेड मूड आहे तर तुम्ही कांट यू पण वापरू शकता. हॅव हॅज हॅड हे मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब म्हणून पण काम करत असताना हे जेव्हा बेसिक आपण टेन्सेस शिकलो तेव्हा शिकलो होतो. हॅव हॅज हॅड वाक्यात आलं की कन्फ्युजन करायचं नाही, बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या. हो वाक्य हो करार्थी असेल तर टॅग निगेटिव्ह येतो, वाक्य निगेटिव्ह असेल तर टॅग अफर्मेटिव्ह म्हणजे हो करार्थी येतो. वाक्यात आपण हेल्पिंग वर्ब, मॉडेल ऑक्झिलरी, सेमी मॉडेल ऑक्झिलरी कुठली वापरलेत तीच धरून आपण काय करत असतो क्वेश्चन टॅग करत असतो. ऑक्झिलरी, मॉडेल ऑक्झिलरी, हेल्पिंग वर्ब घेऊनच आपण क्वेश्चन टॅग करत असतो. ते नसतील तर काय करतो आपण वाक्यात मुख्य क्रियापदाकडे बघतो वाक्याच्या आणि त्याच्यानुसार त्याच्यासाठी आपण डू डज म्हणजे मुख्य क्रियापदाच्या रूपानुसार आपण डू डज डीड त्यात वापरत असतो. सेम तसंच हॅव हॅज हॅड आलं तर त्याच्यासाठी डू डज आणि डीड वापरायचं. हॅव आलं तर त्यासाठी डू, हॅज आलं तर डज आणि हॅड आलं तर डीड वापरायचं आहे क्वेश्चन टॅग करण्यासाठी. हे लक्षात ठेवायचं. फक्त ओळखलं पाहिजे तुम्हाला की हॅव हॅज हॅड इथं मेन वर्ब म्हणून आहे की मेन वर्ब म्हणून आहे की हेल्पिंग वर्ब म्हणून आहे. स्टुडंट्स हॅव फिनिश्ड देअर प्रोजेक्ट. हॅव फिनिश्ड प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे इथं. फिनिश्ड हे मेन वर्ब आहे. मग हॅव काय आहे इथं तर हेल्पिंग वर्ब आहे. मग तेच वापरतो आपण क्वेश्चन टॅग करण्यासाठी. मग इथं हे हेल्पिंग वर्ब आहे हॅव, इथं आहे होकार, इकडे येणार नकार. मग हॅव नॉटचं काय येणार कॉन्ट्रॅक्शन हॅव आर. हॅव स्टुडंट काय आहे नाऊन, त्यासाठी आपण काय वापरायचं स्टुडंट रिप्लेस्ड बाय द सब्जेक्टिव्ह प्रोनाउन थर्ड पर्सन सिंग्युलर प्लुरल नंबर दे. ओके. हेल्पिंग वर्ब आहे म्हणून आपण इथे हॅवचा वापरलेला आहे. मीना हॅजंट गॉन टू द स्टोअर. इथं सुद्धा हॅज हे काय आहे हेल्पिंग वर्ब आहे, गॉन हे मेन वर्ब आहे. मग हॅजंट हा काय आहे नकार आहे, इकडे काय आलं पाहिजे होकार आला पाहिजे. हॅजंट मधलं नॉट काढायचं, काय राहणार हॅज. मीना सब्जेक्ट आहे, रिप्लेस्ड बाय द सब्जेक्ट प्रोनाउन सी, कारण प्रॉपर नाउन आपण वापरत नाहीये म्हणून सी. ओके. नकार काढला होकार केला. यू हॅव अ कार वाक्याचं निरीक्षण करा. हॅव कशासाठी वापरलं इथं पोझिशनसाठी वापरलंय. हे मेन वर्ब म्हणून इथं वापरलेलं आहे. मग जेव्हा हे मेन वर्ब म्हणून वापरतात तेव्हा हॅवसाठी आपण काय वापरतो तर डू वापरतो क्वेश्चन टॅग करण्यासाठी. मग इथं होकार आहे, इकडं नकार घ्यायचं आहे. मग डू नॉटचं काय होतं कॉन्ट्रॅक्शन डोंट. सब्जेक्ट यू तसंच ठेवलं आपण प्रोनाउन. हॅवंट यू असं पण ब्रिटिश इंग्लिशमध्ये क्वेश्चन टॅग करतात, पण स्टँडर्ड आणि मॉडर्न इंग्लिशमध्ये डोंट यू हाच चालतो. सी हॅज अ हेडॅक. हॅज काय आहे मेन वर्ब म्हणून वापरलेला आहे. मग हॅजसाठी आपण काय वापरायचं डज वापरायचं आहे. इथं होकार आहे, इकडं नकार येणार म्हणजे डज नॉट, म्हणजेच काय होणार कॉन्ट्रॅक्शन डझन. सब्जेक्ट कोण आहे प्रोनाउन आहे, जसंच्या तसं ठेवलं सी. यू हॅव टू पे नाव वाक्याचं निरीक्षण करा. इथं बघा द फ्रेज हॅव टू ॲक्ट ॲज अ प्रेझेंट सिम्पल वर्ब. मग इथं आपल्याला गरज कशाची आहे हॅव हे काय आहे मेन वर्ब आहे. मग आपल्याला गरज कशाची आहे इथं डू घ्यायला पाहिजे आपल्याला. इथं होकार आहे मग इथं नकार म्हणजे डू नॉट, म्हणजे इथं काय येणार डू नॉटचं कॉन्ट्रॅक्शन डोंट. प्रोनाउन आहे तसंच घेतलं यू. यू डोंट हॅव टू पे तसंच वाक्य आहे, थोडासा फरक आहे फक्त हे निगेटिव्ह आहे. डू इथं काय आहे तर डू इज युज्ड ॲज अ मॉडेल
ऑक्झिलरी वर्ब कशासाठी वापरलं आहे तर निगेटिव्ह ऑक्झिलरी स्ट्रक्चर आहे इथं म्हणून डू नॉट वापरलेलं आहे. नकारार्थी वाक्य आहे. मग आपल्याला इथं होकार करायचं आहे. ऑलरेडी ह्यात मॉडेल ऑक्झिलरी आहे कोणतं तर डू नॉट. मग डू हे मॉडेल ऑक्झिलरी आहे तर आपण तेच वापरायचं आहे. फक्त इथं होकार आहे सॉरी इथं नकार आहे म्हणून इकडं आपल्याला होकार करायचं. म्हणजे डू नॉटचं काय होणार डू सब्जेक्ट कोण आहे यू. लक्षात आलं. डू हे इथं ऑक्झिलरी म्हणून वापरले. मग हे ऑक्झिलरी जसं तसं आपण क्वेश्चन टॅग करण्यासाठी वापरत असतो. ह्या पद्धतीने जर तुम्ही विचार केला तर हॅज हॅडचं वाक्य तुमचं चुकलं. नीड आणि डेअर हे पण मॉडेल ऑक्झिलरी म्हणून पण वापरतात आणि मेन वर्ब म्हणून पण वापरतात. मग मेन वर्ब म्हणून जेव्हा येतात नीड डेअर तेव्हा सुद्धा आपण त्याच्यासाठी डू डज डीड हे इतर क्रियापदांसारखंच त्याच्यासाठी पण डू डज डीड वापरायचं आहे हे लक्षात ठेवायचं. मीना डेअर्स टू अपोज हिम फक्त समजलं पाहिजे हे मेन वर्ब म्हणून आहे की ऑक्झिलरी म्हणून इथं वापर केलेला आहे. डेअर्स काय आहे इथं तर हे मेन वर्ब आहे आणि त्याच्या क्रियापदाला येस प्रत्यय लागलाय. म्हणजे आपल्याला इकडं काय वापरलं पाहिजे क्वेश्चन टॅग करण्यासाठी डज वापरलं पाहिजे. इथं होकार आहे म्हणजे इकडं नकार येणार. मग डज नॉटचा शॉर्ट फॉर्म काय होतो डझंट. डझंट मीना तिच्यासाठी आपण सी हे प्रोनाउन वापरलं. इथं डेअर्स आहे म्हणून इथं डझंट. डझंट का वापरलं तर हे मेन वर्ब आहे. मग मेन वर्ब जसं असेल त्या पद्धतीनं आपण डू डज डीड वापरत असतो. ओके. इकडं होकार आहे म्हणून इकडं नकार केलाय. यू डेअरंट स्पीक लाईक दॅट. निरीक्षण करा वाक्याचं. हे काय आहे इथं सेमी मॉडेल ऑक्झिलरी म्हणून इथं काम करतं. हे मॉडेल ऑक्झिलरी हेल्प. मग आता इथं जर हे मॉडेल ऑक्झिलरी म्हणून काम करत असेल तर त्याचाच आपण वापर करतो क्वेश्चन टॅग करण्यासाठी. बरोबर आहे. पण इथं नकार आहे डेअरंट डेअर नॉट आहे. मग क्वेश्चन टॅग करण्यासाठी आपण त्याचाच वापर करायचा ऑक्झिलरीचा. काय आहे तर डेअर. डेअर नॉट आहे इथं नकार काढायचा. आपण काय घेतलं डेअर हे ऑक्झिलरी म्हणून घेतलंय. यू हा सब्जेक्ट आहे. लक्षात आलं. लक्षात आलं. दे नीडेड आवर हेल्प. नीड पण तसंच आहे. हे नीड हे पण मॉडेल ऑक्झिलरी म्हणून पण काम करतं आणि मेन वर्ब म्हणून पण काम करतं. ह्या वाक्यात बघा दे नीडेड आवर हेल्प त्यांना मदतीची गरज आहे. हे काय आहे इथं मेन वर्ब आहे. मग मेन वर्ब म्हणून जेव्हा असतं तेव्हा तिथं डू डज आणि डीड वापरायचं. इथं काय आहे पास्ट टेन्स आहे म्हणजे आपल्याला इथं डूचा पण पास्ट टेन्स डीड वापरायला पाहिजे. इथं काय आहे होकार आहे म्हणजे तिकडं काय येणार नकार येणार. डीड नॉटचं कॉन्ट्रॅक्शन काय येणार मग डिडंट दे जसंच्या तसं प्रोनाउन लिहायचं क्वेश्चन मार्क. ओके. केतन नीड नॉट वर्क हार्ड. वाक्याचं निरीक्षण करा. काय आहे हे नीड मॉडेल ऑक्झिलरी म्हणून इथं नीड वापरलेलं आहे. पण नॉट आहे म्हणजे नकार आहे इथं. आपल्याला इकडं काय घ्यायचं आहे होकार घ्यायचा आहे. ऑक्झिलरी आहे नीड जसंच्या तसं वापरायचं नीड. इकडं नकार आहे तिकडं होकार करायचं म्हणून नीड. केतनसाठी कुठला आपण रिप्लेस्ड बाय थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर प्रोनाउन ही. लक्षात आलं. नीड ही. जेव्हा नकार असतो वाक्यात म्हणजे डेअरंट नीडंट किंवा नीड नॉट तेव्हा डेअर नीड हे जशीच्या तशी आपल्याला वापरायचे आहे. हे नेक्स्ट सेंटेन्स दे डोंट नीड टू अंडरस्टँड. या वाक्यात पण नीड आहे पण निगेटिव्ह ऑक्झिलरी स्ट्रक्चर असल्यामुळे इथं काय वापरलेलं आहे डोंट वापरलेलं आहे. मग डू हे मॉडेल ऑक्झिलरी ह्यात आहे की जे आपण कशासाठी वापरत असतो क्वेश्चन टॅग करण्यासाठी. इथं नकार आहे म्हणजे इकडं क्वेश्चन टॅगमध्ये काय येणार होकार येणार. म्हणजे डोंटचं काय होणार डू सब्जेक्ट आहे दे. डू दे क्वेश्चन मार्क. ओके. नेक्स्ट लास्ट सेंटेन्स ही डिडंट डेअर टू लिसन. ह्या वाक्यात सुद्धा निगेटिव्ह ऑक्झिलरी स्ट्रक्चर आहे त्यासाठी काय वापरलेलं आहे डिडंट आहे ह्या वाक्यात. मग डीड मॉडेल ऑक्झिलरी आहे की जे आपण क्वेश्चन टॅग करण्यासाठी वापरतो. इथं नकार आहे म्हणजे क्वेश्चन टॅग होकारार्थी येणार अफर्मेटिव्ह येणार. डिडंटचा काय होणार डीड सब्जेक्ट आहे ही क्वेश्चन मार्क. या पद्धतीनं आपण डेअर आणि नीड आलं की त्याचं
क्वेश्चन टॅग करत असतो. ओके, यूज टू ऑक्झिलरी फ्रेज वाक्यात आली तर आपण क्वेश्चन टॅग करत असताना डिड वापरतो, हे लक्षात ठेवायचं. ओके, काय आहे यूज टू ऑक्झिलरी फ्रेज? इंडिकेट द पास्ट हॅबिट्स. आय यूज्ड टू प्ले क्रिकेट एव्हरी डे. मी दररोज क्रिकेट खेळत असे. ही यूज्ड टू डू एक्झरसाइज एव्हरी डे. तो दररोज व्यायाम करीत असे. पास्ट हॅबिट दर्शवितो म्हणून तर त्याचा क्वेश्चन टॅग करण्यासाठी काय वापरतात? डिड वापरतात. यूज्ड टू, यू यूज्ड टू लिव्ह इन लंडन. लंडनला राहत असे. यूज्ड टू आहे म्हणजे आपल्याला इथं काय वापरायचं आहे? डिड वापरायचं आहे. पास्ट हॅबिट आहे म्हणून डिड. इथं अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, निगेटिव्ह टॅग येणार आपला म्हणजे डिड नॉटचा कॉन्ट्रॅक्शन काय येणार? डिडंट. इथं प्रोनाउन आहे यू, क्वेश्चन मार्क. नेक्स्ट सेंटेन्स, ही डिडंट यूज टू लाईक फिश. वाक्याचं निरीक्षण करा. इथं यूज टू आहे, यूज्ड टू नाही. डिड ड्रॉप केलाय का? तर निगेटिव्ह ऑक्झिलरी स्ट्रक्चरसाठी इथं काय वापरलंय? डिड वापरलेला आहे म्हणून तर इथलं डिड ड्रॉप केलेलं आहे. मग हे निगेटिव्ह सेंटेन्स करण्यासाठी डिड वापरलेला आहे. आपल्याला क्वेश्चन टॅग करण्यासाठी काय लागतं? ऑक्झिलरी लागतं. मग डिड ह्यात आहेच पण नकार आहे, मग आपल्याला इकडे काय घ्यायचं? होकार आहे म्हणून डिड. सब्जेक्ट कोण आहे? ही. प्रोनाउन आहे जसंच्या तसा घ्यायचा. डिड ही. काय झाला? अफर्मेटिव्ह टॅग झाला. दिस दॅट दीज दोज. दिस दॅट दीज दोज हे काय आहेत? डेमॉन्स्ट्रेटिव्ह डिटरमायनर्स आहेत, रिप्लेस्ड बाय अ प्रोनाउन. ते जर प्रोनाउन म्हणून असतील तर क्वेश्चन टॅग कसा करायचा? दिस दॅट साठी इट वापरतो आपण. दिस दॅट जनरली दर्शक सर्वनाम कशासाठी वापर केला जातो? तर पॉइंट आउट टू पॉइंट सम स्पेसिफिक पीपल ऑर थिंग. म्हणजे दर्शक सर्वनाम दाखविण्यासाठी, व्यक्ती वस्तू दाखविण्यासाठी याचा वापर केला जातो. दीज दोज हे पण काय आहेत? डिटरमायनर्स आहेत. त्याचा पण उपयोग कशासाठी केला जातो? तर पॉइंट आउट सम स्पेसिफिक आयटम्स, ठराविक गोष्टी बोटांनी दाखविण्यासाठी त्याचा वापर केला जातो. हे असतील तर प्रोनाउन म्हणून दिस दॅट, तर आपण काय वापरायचं आहे? इट हे प्रोनाउन रिप्लेस करायचं आणि दिस दोज असेल तर दे. कारण हे आहे सिंग्युलरसाठी दिस दॅट आणि दिस दोज कशासाठी वापरतो आपण? प्लुरलसाठी वापरतो. हे लक्षात ठेवायचं. दिस बुक इज व्हेरी गुड. दिस बुक सिंग्युलर नंबर आहे. दिस बुक म्हणजे ते पुस्तक. आता इथं दिस बुकसाठी आपण काय वापरायचं आहे? इट वापरायचं आहे. ओके, वाक्य होकारार्थी आहे मग त्याचा टॅग नकारार्थी येणार म्हणजेच इजंट. ह्यात ऑक्झिलरी आहे इज म्हणून इजंट आणि दिस बुकसाठी इट. ओके, दोज कार्स आर व्हेरी फास्ट. दोज कार्स काय आहे? प्लुरल नंबर आहे. दोज कार्स आर व्हेरी फास्ट. काय वापरायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला? जर अनेक वचन असेल तर दे. आर ऑक्झिलरी आहे, होकारार्थी वाक्य आहे. मग तिकडे नकार घेताना आर नॉटचं कॉन्ट्रॅक्शन काय येतं? आरंट. आणि दोज कारसाठी आपण काय वापरणार आहोत? दे. आरंट दे. ओके, सम, सम, मेनी, बोथ हे सुद्धा काय आहेत? डिटरमायनर्स आहेत. त्याच्यासाठी सुद्धा दे वापरलं जातं. पण वाक्य बघायचं आणि मग ठरवायचं. बऱ्याच वेळा सम ऑफ अस असं पण असू शकतं ना, मग तेव्हा वाक्यात काय वापरायचं हे कन्फ्युजन होऊ नये. पण जनरली सम, मेनी, बोथ असे डिटरमायनर्स असतील तर त्याच्यासाठी आपण दे वापरतो. सम पीपल अटेंडेड द मीटिंग. सम पीपल म्हटले म्हणजे काही लोक. अटेंडेड पास्ट टेन्स आहे. ऑक्झिलरी, मॉडेल ऑक्झिलरी, हेल्पिंग वर्ब ह्या वाक्यात नाहीच आहे. मग आपण कशाकडे बघतो? क्रियापदाकडे. काय आहे? तर अटेंडेड पास्ट टेन्समध्ये आहे. वाक्य होकारार्थी आहे. मग आपल्याला इकडे नकार करायचा आहे म्हणजे आपण इथं अटेंडेडसाठी काय घेणार? डिड. नकार घेण्यासाठी डिड नॉटचं कॉन्ट्रॅक्शन डिडंट. आणि सम पीपल म्हणजे काही लोक त्यासाठी काय घेणार? दे. सम पीपल म्हटले म्हणून दे. सम ऑफ यू कॅन स्पीक इंग्लिश. आता इथं पण सम आहे पण इथं पुढं सम ऑफ यू म्हटले. मग तुमचा इकडं प्रोनाउन काय येणार? जेव्हा क्वेश्चन टॅग करणार तेव्हा यूज येणार कारण इथं ऑलरेडी यू दिलेला आहे. इथं स्पेसिफिक उल्लेख केलेला नाही आहे स्पेसिफिक प्रोनाउनचा म्हणून आपण इथं दे वापरले.
ही गोष्ट लक्षात ठेवायची. सम ऑफ यू कॅन स्पीक इंग्लिश. कॅन हे काय आहे, ऑक्झिलरी आहे, आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे म्हणून कॅनचं कान. आणि सम ऑफ यू, तर इथं कोण आहे, यू, तो जसाच्या तसा वापरायचा आहे आपल्याला, कान यू. इथं आपण दे वापरलं नाही, लक्षात आलं, कारण इथं स्पेसिफिक प्रोनाउनचा उल्लेख केला नाही म्हणून इथं आपण दे वापरलं. इथं प्रोनाउन आहे सम ऑफ यू म्हणून इथं प्रोनाउन यू आपण वापरलेलं आहे. बोथ ऑफ अस पास्ड द टेस्ट. बोथ ऑफ अस, बोथ काय दर्शवितो, बोथ म्हणजे टू, दोन नंबर दर्शवितो. मग बोथ फ्रेंड्स असतील, थिंग्स असतील, कोणत्या पण गोष्टी असतील. बोथ ऑफ अस पास्ड द टेस्ट, आम्ही दोघे टेस्ट पास झालो. काय वापरायला लागेल आपल्याला बोथ ऑफ अस साठी, तर दे हे प्रोनाउन आपल्याला वापरायला लागेल. वाक्य हे कसं आहे, होकारार्थी आहे. बोथ ऑफ अस पास्ट, पास्ट टेन्स आहे इथं, म्हणजे इथं काय येणार, डिड. नकार घ्यायचा आहे म्हणजे काय येणार, डिडंट. आणि बोथ ऑफ अस साठी काय येणार, दे, डिडंट दे. ओके. देअर इज नो वॉटर. देअर जर असेल प्रोनाउनच्या जागेवर, नाउनच्या जागेवर, तर आपण त्याच्यासाठी काय वापरायचं, देअरच वापरायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. देअर इज अ नो वॉटर. काय आलेलं आहे, सब्जेक्टच्या जागेवर देअर आलेलं आहे. सब्जेक्टच्या जागेवर आलंय देअर म्हटलं की ते जसंच्या तसं वापरायचं. ऑक्झिलरी करताना वाक्याचं निरीक्षण करा, कसं वाक्य आहे हे. ऑक्झिलरी इज आहे इथं हेल्पिंग वर्ब, आणि नो आहे म्हणजे नकारार्थी वाक्य आहे. आपल्याला टॅग होकारार्थी करायचं आहे म्हणून इज घेतला आपण, हे जसंच्या तसं घेतलं हेल्पिंग वर्ब इज. आणि देअर, इज देअर. काय सांगितलं, देअर हे जर सब्जेक्ट म्हणून वापरलेलं असेल तर जसंच्या तसं ते. सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर टॅगमध्ये आपण होकार घेत असतो. सेंटेन्स जर अफर्मेटिव्ह असेल तर टॅगमध्ये आपण नकार घेत असतो. पण असे काही वर्ड्स आहेत किंवा ॲडवर्ब्स आहेत ते वाक्यात आले की सेंटेन्स आपलं कंप्लीट निगेटिव्ह होत असतं. त्यासाठी कॉन्ट्रॅक्शन किंवा निगेटिव्ह ऑक्झिलरी स्ट्रक्चर असावं असं काही नाही आहे. तर अशी काही ॲडवर्ब्स आहेत, नेवर, रेअरली, सेल्डम, हार्डली, हार्डली एव्हर, स्केअर्सली, बेअरली, हे काय आहेत तर निगेटिव्ह ॲडवर्ब आहेत. हे वाक्यात आलं की वाक्याचं मिनिंग निगेटिव्ह होत असतं. मग तेव्हा त्याचा क्वेश्चन टॅग करत असताना नेहमी लक्षात ठेवायचं, क्वेश्चन टॅगमध्ये आपण होकार घ्यायचा आहे. ओके. ह्याचा अर्थ काय होतो तर हे जेव्हा वर्ड्स ॲडवर्ब्स वाक्यात येतील तेव्हा द ॲक्शन रेअरली ऑर ऑलमोस्ट नेवर हॅपन, म्हणजे जवळजवळ कृती किंवा घटना घडतच नाही असा त्याचा अर्थ होतो. सेंटेन्स योगिता नेवर स्माइल्स, क्वचितच हसते म्हणजे जवळजवळ ती हसतच नाही. नेवर काय आहे तर निगेटिव्ह ॲडवर्ब आहे. निगेटिव्ह ॲडवर्ब आहे म्हणजे वाक्याचा अर्थ काय झाला तर द वर्ड नेवर इज अ निगेटिव्ह ॲडवर्ब अँड दॅट द एंटायर स्टेटमेंट ऑर एंटायर सेंटेन्स इज निगेटिव्ह. मग हे जर सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर टॅग आपला कसा आहे ना, टॅगमध्ये आपल्या काय येणार, होकार येणार. मग नेवर स्माइल्स, क्वचितच हसते म्हणजे जवळजवळ ती हसतच नाही. ऑक्झिलरी, मॉडेल ऑक्झिलरी, हेल्पिंग वर्ब ह्याच्यात काय दिसतंय का, नाहीये. मग आपण कशाकडे पाहतो, क्रियापदाकडे पाहतो. स्माइल्स क्रियापदाला एस प्रत्यय लागलाय म्हणजे इथं आपण डू डज डीड वापरतो. क्रियापदाला इथं एस प्रत्यय आहे म्हणून आपण इथं काय वापरणार आहोत, डज. डज योगितासाठी पर्सनल प्रोनाउन आपण काय वापरणार, सी. नकार घेतला नाही का तर इथं नेवर हे काय आहे, निगेटिव्ह ॲडवर्ब आहे म्हणून वाक्य नकारार्थी आहे म्हणून इथं टॅग होकारार्थी. वीणा हार्डली गोज टू स्कूल, हार्डली क्वचितच शाळेत जाते म्हणजे जवळजवळ ती जातच नाही. काय आहे हे, निगेटिव्ह ॲडवर्ब आहे. मग आता इथं क्रियापदाकडे बघा काय आहे तर गोज, ऑक्झिलरी, मॉडेल ऑक्झिलरी नाही. मग ह्याच्यानुसार आपण इथं काय वापरणार, गोज. क्रियापदाला एस प्रत्यय आहे म्हणजे इथं आपण काय वापरणार, डू डज डीड मधलं डज. आणि वीणासाठी पर्सनल प्रोनाउन सी, डज सी. ओके.
ही कम्स टू द मार्केट रेअरली. रेअरली क्वचितच, म्हणजे जवळपास नाहीच. तो मार्केटमध्ये जवळपास येतच नाही. काय आहे यात? मॉडेल ऑक्झिलरी. ऑक्झिलरी नाही. क्रियापद काय आहे? कम्स. एस प्रत्यय आहे, म्हणजे इकडे काय येणार? डज. डज. पर्स इथं प्रोनाउन आहे ते जसंच्या तसं आपल्याला वापरायचं आहे. डज ही क्वेश्चन मार्क. देअर इज लिटिल होप. क्वांटिफायर्स ॲडजेक्टिव्हज आहेत. कोणते? फ्यू आणि लिटिल. जे आपल्याला मोजता येतात त्याच्यासाठी आपण फ्यू वापरतो. संख्येत मोजता येतात. जे संख्येत मोजता येत नाही त्यासाठी आपण लिटिल वापरतो. लिटिल हे क्वांटिफायर वापरतो. देअर इज लिटिल होप. वाक्याचं मिनिंग कसं होतं बघा. आशा फार कमी आहे, म्हणजे नसल्यातच जाणं. म्हणजे नसल्यातच जाणं. वाक्याचं मिनिंग कसं झालं? निगेटिव्ह झालं. टॅग कसं येणार? टॅगमध्ये काय येणार? होकार येणार. म्हणून इज आणि देअर जर सब्जेक्ट असेल तर देअरच वापरतो आपण. इज देअर, हे लक्षात ठेवायचं. इथं जर वाक्यात आपण अ लिटिल लिहिलं, देअर इज अ लिटिल होप, वाक्याचं मिनिंग बदललं. काय झालं? मगाशी वाक्याचं मिनिंग काय सांगितलं तुम्हाला? आशा फार कमी आहे. आता वाक्याचं मिनिंग काय झालं? थोडी आशा आहे. वाक्याचं मिनिंग झालं पॉझिटिव्ह. मग आता क्वेश्चन टॅग कसा यायला पाहिजे? नकार यायला पाहिजे क्वेश्चन टॅगमध्ये. मग इथं क्वेश्चन टॅग आपला कसा येईल? इजंट देअर. इजंट देअर. इथं नकार काय घेतला? तर इथं अ लिटिल लिहिलं म्हणून घेतलं. लक्षात आलं? फक्त फ्यू आणि लिटिल असेल तर वाक्य निगेटिव्ह, पण अ फ्यू अ लिटिल आलं तर मग मात्र वाक्य पॉझिटिव्ह. फ्यू पीपल अटेंडेड द मीटिंग. फ्यू काहीच, म्हणजे सभेला फार कमी लोक उपस्थित होते असं त्याचं, म्हणजे नसल्यातच जाणं. सभेला फार कमी लोक उपस्थित होते. निगेटिव्ह मिनिंग फ्यू आहे म्हणून. अटेंडेड हेल्पिंग वर्ब नाही आहे ह्या वाक्यात. अटेंडेड क्रियापद आहे, त्याच्यानुसार आपण इथं काय घेणार? डीड. आणि इथं ह्या शब्दानं नकार दर्शविलं म्हणून इकडे काय घेणार? नकार न घेता डीड. फ्यू पीपलसाठी कुठलं प्रोनाउन वापरलं आपण? दे. अनेक वचन आहे म्हणून इथं दे वापरलं. सेंटेन्समध्ये जर असा बदल झाला, अ फ्यू पीपल अटेंडेड द मीटिंग, तर काही लोक सभेला उपस्थित होते, म्हणजे पॉझिटिव्ह मिनिंग झालं. मग इथं पॉझिटिव्ह मिनिंग झालं की तिकडं टॅग कसा आला पाहिजे? जर अ फ्यू पीपल अटेंडेड द मीटिंग आला तर इथं टॅगमध्ये काय येणार? डिडंट दे. समजलं? अशा पद्धतीने जर निगेटिव्ह ॲडवर्ब क्वांटिफायर्स असतील तर त्या पद्धतीने आपण क्वेश्चन टॅग ह्या पद्धतीने करत असतो. त्याच्यानंतर आपण इनडेफिनेट प्रोनाउन्स घेणार. इनडेफिनेट प्रोनाउन्स ॲज अ सब्जेक्ट म्हणून जेव्हा सेंटेन्समध्ये येतात तेव्हा आपलं नेमकं कन्फ्युजन होतं की क्वेश्चन टॅग करत असताना त्याच्यासाठी कोणतं प्रोनाउन वापरायचं. संपूर्ण लेक्चर बघा, तुमचं कन्फ्युजन राहणार नाही. इनडेफिनेट प्रोनाउन्स रिलेटेड टू पीपल, रिलेटेड टू थिंग्स, रिलेटेड टू प्लेसेस अँड क्वांटिफायर्स जेव्हा वाक्यात असतात तेव्हा क्वेश्चन टॅग कसा करायचा? इनडेफिनेट प्रोनाउन्स रिलेटेड टू पीपल कोणते आहेत? तर एनीवन, एनीबडी, एव्हरीवन, एव्हरीबडी, समवन, समबडी, नोवन, नोबडी. हे जर वाक्यात ॲज अ सब्जेक्ट म्हणून आहे तर त्याच्यासाठी आपण काय वापरायचं आहे? प्रोनाउन दे हे प्रोनाउन वापरायचं आहे. हे जेव्हा सब्जेक्ट म्हणून वाक्यात येतील तेव्हा. मग जर हे दे म्हणून आपण जर वापरत असू ॲज अ प्रोनाउन म्हणून, तर त्या पद्धतीनं आपल्याला कशात बदल करायला लागतो? तर वर्बमध्ये बदल करायला लागतो. हे जर सगळे तुम्ही बघितले, एनीवन, एनीबडी, नो वन, नोबडी, हे सगळे काय आहेत? तर इनडेफिनेट प्रोनाउन्स आहेत. नाव दे रेफर ग्रुप, म्हणजे अनेकांबद्दल माहिती सांगतात किंवा ग्रुपबद्दल माहिती सांगतात. बट दे आर ट्रीटेड ॲज अ सिंग्युलर, पण त्यांना ट्रीट कसं केलं जातं? तर सिंग्युलर ट्रीट केलं जातं. म्हणजे त्यांच्या पुढं जे हेल्पिंग वर्ब येतं ते सिंग्युलरचं असतं. पण जेव्हा आपण क्वेश्चन टॅग करतो तेव्हा मात्र त्याच्यासाठी दे वापरतो. मग दे प्रमाण आपण इथं वर्बमध्ये चेंज करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. एव्हरीवन एन्जॉयज द पार्टी. आता एव्हरीवन हे काय आहे? तर इनडेफिनेट प्रोनाउन्स काय
कशाशी रिलेटेड आहे तर पीपलशी रिलेटेड आहे. एव्हरीवन एन्जॉय द पार्टी, प्रत्येक जण पार्टी एन्जॉय करत होता. एन्जॉयच कशाप्रमाणे आलंय तर इथं सिंग्युलर ट्रीट केलं एव्हरीवनला, थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर ट्रीट केलेला आहे इथं. मग हे जर सिंग्युलर असेल, पण आता आपण टॅग करत असताना आपण त्याच्यासाठी इथं काय वापरायचं आहे आपल्याला तर दे वापरायचं आहे. मग इथं जर आपण दे हा सब्जेक्ट वापरला तर त्याच्याप्रमाणे आपल्याला काय करायला लागेल इथं वर्ब घ्यावं लागेल दे प्रमाणे. वाक्यात निरीक्षण करा वाक्याचं. मॉडेल ऑक्झिलरी हेल्पिंग वर्ब कुठलंही नाही आहे ह्या वाक्यात. मग आपण क्रियापदाकडे बघून ठरवतो. क्रियापदाच्या रूपाप्रमाणे डू डज आणि डिड वापरतो. मग इथं क्रियापदाला येस प्रत्यय आहे म्हणून आपण इथं डज वापरतो आणि इथंच आपलं कन्फ्युजन होतं. तर इथं डज नाही आपल्याला वापरायचं, तर अकॉर्डिंग टू दे, दे प्रमाणे आपल्याला काय करायचं आहे इथं वर्ब वापरायचं आहे. मग इथं दे हे प्लुरल झालं. मग त्याच्यासाठी आपण इथं डू डज डिड मधलं काय हा प्रेझेंट आहे, प्रेझेंट टेन्स आहे, म्हणजे इथं आपण काय वापरणार डू वापरणार. इकडं होकार आहे, इकडं काय येणार नकार, म्हणून डोंट दे असं क्वेश्चन टाईप होणार आपला. नेक्स्ट सेंटेन्स नोबडी इज करेक्ट. नोबडी हे रेड अंडरलाईन केलेले काय आहेत निगेटिव्ह आहेत, निगेटिव्ह इंडेफिनिट प्रोनाउन आहे, म्हणजे वाक्याचं मिनिंग नकारार्थी होतं. मग क्वेश्चन टॅग आपल्याला क्वेश्चन टॅगमध्ये आपल्या काय आला पाहिजे होकार आला पाहिजे. नोबडी इज करेक्ट म्हणजे कुणीही बरोबर नव्हते. आपल्याला त्याच्यासाठी प्रोनाउन कोणतं वापरायचं आहे दे वापरायचं आहे. मग दे प्रमाणे इकडं काय आलं पाहिजे आपलं क्रियापद आलं पाहिजे. इकडं नकार आहे म्हणजे इथं होकार आला पाहिजे. इथं इज आहे म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे, इथं आपण काय वापरणार आहोत आर. इथं क्वेश्चन लक्षात आलं. आर का वापरलं तर अकॉर्डिंग टू दे. दे का वापरलं तर इथं नोबडी हा काय आहे सब्जेक्ट आहे म्हणून दे वापरलं आणि दे प्रमाणे इथं आपण काय केलं वर्ब वापरलं. लक्षात आलं. इंडेफिनिट प्रोनाउन्स रिलेटेड टू थिंग्स, एनिथिंग, एव्हरीथिंग, समथिंग, नथिंग. THING नी एंड होणारे जे शब्द आहेत ते काय एक्सप्रेस करतात तर थिंग म्हणजे एखादी वस्तू गोष्ट दर्शवितात. मग वस्तू गोष्टीसाठी आपण कोणतं सर्वनाम वापरतो तर इट हे प्रोनाउन आपण वापरत असतो. मग क्वेश्चन टॅगमध्ये सुद्धा आपण इट वापरायचं आहे. समथिंग इज रॉंग, काहीतरी चुकीचे आहे, समथिंग इज रॉंग. इकडं होकार आहे म्हणजे इकडं नकार येणार. सब्जेक्ट आपण कोणता वापरणार आहोत प्रोनाउन कोणतं वापरणार आहोत इट, का तर इथे समथिंग ह्या सब्जेक्ट आहे म्हणून त्याच्यासाठी इट. इथं इट वापरले म्हणजे इकडं काय येणार सिंग्युलर येणार इजंट. नकार येणार इकडं होकार आहे म्हणजे इकडं नकार येणार इजंट इट. हा झाला क्वेश्चन टॅग. नथिंग मॅटर्स. नथिंग मॅटर्स काय आहे निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह इंडेफिनिट प्रोनाउन रिलेटेड टू थिंग. नथिंग मॅटर्स म्हणजे कशाचाही फरक पडत नाही. काय वापरायचं आहे आपल्याला इथं प्रोनाउन इट, का तर इथं नथिंग आहे म्हणून इट वापरायचं आहे. मग त्याच्याप्रमाणे आपण इथं काय करायचं सिम्पल प्रेझेंटमधलं आपल्याला वर्ब वापरायचं आहे. मग इट काय आहे थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर आहे, मग त्याच्यासाठी आपण इथं काय वापरणार डज, फक्त डज वापरणार. का तर नथिंग काय आहे नकार, नकार दर्शविणारा शब्द आहे म्हणजे नकार दर्शविणारं इंडेफिनिट प्रोनाउन आहे म्हणून इथं डज वापरले. होकार होकार घेतला इथं आपण, का तरी इथं नकारार्थी वाक्य आहे म्हणून. आलं लक्षात. पुढे बघा इंडेफिनिट प्रोनाउन्स रिलेटेड टू प्लेसेस. एनीवेअर, एव्हरीवेअर, समवेअर, नोवेअर. कशाशी रिलेटेड आहेत हे तर प्लेसेसशी रिलेटेड आहेत. मग प्लेसेसशी रिलेटेड जेव्हा आपण संभाषण करतो बोलतो तेव्हा सुद्धा त्याच्यासाठी काय वापरतो आपण इट हे प्रोनाउन वापरत असतो. मग क्वेश्चन टॅगमध्ये पण आपण तसंच वापरायचं आहे. एव्हरीवेअर, एव्हरीवेअर वॉज क्राऊडेड, त्यामध्ये नोवेअर हे काय आहे निगेटिव्ह आहे, रेड अंडरलाईन केलेले निगेटिव्ह आहे. एव्हरीवेअर वॉज क्राऊडेड, एव्हरीवेअर वॉज क्राऊडेड. इथं आपल्याला आता ह्याच्यासाठी काय वापरायचं आहे प्रोनाउन तर इट वापरायचं आहे. इट. एव्हरीवेअरसाठी आपण इथं काय वापरलं इट वापरलं. थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर त्याच्यासाठी आपण इथं ऑलरेडी ह्या वाक्यात आहे
आणि ते थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर साठीच आहे म्हणून इथं वॉज. इथं होकार आहे म्हणून इथं नकार. वॉजंट इट. ओके. देर इज नोवेअर टू स्टे. कुठेही थांबण्यासाठी जागा नाही. इथं देअर हा सब्जेक्ट आहे. मागच्याच स्लाइडमध्ये आपण शिकलोय देअर सब्जेक्ट असेल तर देअर आपण जसाच्या तसा वापरत असतो. पण नोवेअर वापरल्यामुळे हे वाक्य काय झाले, निगेटिव्ह सेंटेन्स झाले. देअर इज अ नोवेअर टू स्टे. कुठेही जागा नाही म्हणजे नकार आहे या वाक्यात. आपल्याला इथं काय घ्यायचं आहे, होकार घ्यायचा आहे. सब्जेक्ट काय येणार इथं, देअर. देअरच राहणार आपलं म्हणून देअर. देअर. इथं काय आहे, नकार आहे. बरोबर आहे. म्हणजे आपला आहे तसंच काय येणार, इज देअर. आलं लक्षात. इज देअर हे काय झालं, आपला क्वेश्चन टॅग झाला. देअर सब्जेक्ट जसाच्या तसा वापरतात हे लक्षात ठेवायचं. फक्त इथं नकार आहे म्हणून इथं होकार आहे. इनडेफिनेट प्रोनाउन्समधील क्वांटिफायर्स वाक्यात आले तरी सुद्धा आपलं कन्फ्युजन होतं सब्जेक्टसाठी. दे वापरायचं का इट वापरायचं. इथं आता इनडेफिनेट क्वांटिफायर्स म्हणजे संख्यादर्शक अनिश्चित ही जी सर्वनामं आहेत म्हणजे स्पेसिफिक आपल्याला बोध होत नाही आहे इथं, म्हणून तर आपलं कन्फ्युजन होतं ना. कोणते आहेत तर ऑदर्स, ऑल, अनदर, एनी, बोथ, इच, आयदर, मेनी, मोस्ट, सम, सेव्हरल, नन, फ्यू, नायदर, लिटिल. हे रेड अंडरलाईन केलेले काय आहेत, निगेटिव्ह आहेत. हे जर आले तर सेंटेन्स तुमचं निगेटिव्ह, त्याचा टॅग कसा होतो, पॉझिटिव्ह होतो. त्यातलं फ्यू आणि लिटिल आपण पाठीमागच्या स्लाइडमध्ये घेतलेलं आहे निगेटिव्ह वर्डमध्ये. अ फ्यू, अ लिटिल आलं तर सेंटेन्स पॉझिटिव्ह. फक्त फ्यू, फक्त लिटिल आलं तर सेंटेन्स निगेटिव्ह. सेंटेन्स बघूया आपण. नायदर ऑफ देम वॉज अवेलेबल. त्यांच्यापैकी कोणीही उपलब्ध नव्हते. नायदर आहे. वाक्य पहिल्यांदा बघायचं निगेटिव्ह आहे की अफर्मेटिव्ह आहे. वाक्य आहे निगेटिव्ह म्हणजे आपला टॅग काय येणार, टॅगमध्ये आपल्या होकार येणार. नायदर ऑफ देम हा काय आहे, आपला सब्जेक्ट आहे या वाक्यातला. मग आपण इकडं काय घेतो, प्रोनाउन घेतो. मग ह्या सब्जेक्टसाठी आता आपण ऑफ, ऑफ जर तिथं प्रेपोजिशन असेल तर ऑफ प्रेपोजिशन कोणता काय आहे, सिंग्युलर आहे का प्लुरल आहे नाउन ते बघायचं आणि त्या पद्धतीने आपण तिथं तो सब्जेक्ट लिहायचा. आता ऑफ नंतर इथं डायरेक्ट ऑब्जेक्टिव्ह केस आहे देम. मग आपल्याला क्वेश्चन टॅग करण्यासाठी लागते सब्जेक्टिव्ह केस. मग देमची सब्जेक्टिव्ह केस काय आहे तर दे. म्हणजे आपण इथं काय वापरणार आहोत क्वेश्चन टॅग करण्यासाठी, दे. इथं देम आहे म्हणून इथं आपण दे वापरलं. सेंटेन्समध्ये इथं नकार आहे, इकडं आपण होकार घेणार आहोत. ऑक्झिलरी आहे का, आहे. कोणतं, वॉज. आपण वॉज वापरून इथं चालेल का, नाहीये, कारण इथं दे हा काय आपण लिहिला आहे, इथं प्रोनाउन लिहिलेला आहे. मग अकॉर्डिंग टू दे आपल्याला इथं चेंज करावं लागेल. वॉज वापरून चालणार नाही. मग वॉज पास्ट टेन्समध्ये आहे, दे साठी पास्ट टेन्समधलं आपल्याला कोणतं इथं वर्ब वापरायला लागेल, हेल्पिंग वर्ब, तर वेअर. वेअर दे हा आपला क्वेश्चन टाईप झाला. इच स्टुडंट रिसिव्ड अ बुक. प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तक दिले ना, खात्री करणे. इच स्टुडंट ऑफकोर्स प्लुरल आहे म्हणजे त्याच्यासाठी काय वापरणार आपण इथं, दे वापरणार. सब्जेक्ट प्लुरल आहे, दे वापरलं. वाक्य कसं आहे, अफर्मेटिव्ह आहे. इच स्टुडंट रिसिव्ड अ बुक. नकार नाही आहे ह्या वाक्यात, होकारार्थी वाक्य आहे. ऑक्झिलरी आहे का, नाही. कशाकडे बघायचं, क्रियापदाकडे बघायचं. काय आहे, रिसीव्ह म्हणजे पास्ट टेन्स आहे. मग इथं पास्ट टेन्स आहे म्हणजे डू, डज, डीड मधलं आपण काय वापरतो, इथं डीड वापरतो. इकडं होकार आहे, तिकडं नकार म्हणजे डीड नॉट. हे कॉन्ट्रॅक्शन त्याचं काय होणार, डिडंट. डीड का वापरलं तर V2 आहे इथं म्हणून तिथं आपण डीड वापरलं. नकार आहे म्हणून नॉट, कॉन्ट्रॅक्शन डिडंट. ऑल ऑफ द इन्फॉर्मेशन वॉज लीक्ड टू द प्रेस. ऑल ऑफ द इन्फॉर्मेशन हा आपला सब्जेक्ट आहे, त्याप्रमाणे आपल्याला आता काय करायला लागणार आहे, प्रोनाउन चूज करायला लागणार. ऑल ऑफ द इन्फॉर्मेशन याच्यासाठी एक रूल सांगितला आहे बघा, SANAM हा रूल लक्षात ठेवायचा. SANAM कोण कोण आहेत ह्या रूलमध्ये, SANAM तर सम, एनी, नन, ऑल, मोर, मोस्ट. सम, एनी, नन, सम, एनी, नन, ऑल,
आणि मोर किंवा मोस्ट. हा रूल लक्षात ठेवायचा. हे जर वाक्यात ॲज अ सब्जेक्ट म्हणून आले आणि जर त्याच्या पुढे काउंटेबल नाउन असेल तर, काउंटेबल की जे आपल्याला 1 2 3 मध्ये मोजता येतं, काउंटेबल असेल तर दे. अनकाउंटेबल म्हणजे मोजता न येणारे असेल 1 2 3 मध्ये, तर त्याच्यासाठी इट हे सर्वनाम वापरायचं, हे लक्षात ठेवा. मग आता इथे बघा, ऑल ऑफ द इन्फॉर्मेशन. ऑल हा काय आहे तर ह्या रूल मधला आहे बघा, ऑल म्हणजे ह्या रूल मध्ये आहे. मग ह्याच्यानंतर हे इन्फॉर्मेशन हे काय आहे, काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे. तर इन्फॉर्मेशन आपण 1 2 3 मध्ये नाही मोजू शकत, अनकाउंटेबल आहे. इन्फॉर्मेशन्स असं आपण कधीच लिहित नाही. मग हे अनकाउंटेबल आहे म्हणजे इथं आपल्याला सिंग्युलर वापरायचं आहे. काय तर इट. इट सेंटेन्स काय आहे, होकारार्थी आहे का नकारार्थी आहे तर होकार आहे, अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. ऑक्झिलरी कोणता आहे, वॉज. बरोबर आहे. मग ऑक्झिलरी आहे म्हटलं की काय बघायची गरजच नाहीये. इथं इट साठी वॉज चालतं का, चालतं. मग इकडं होकार आहे, इकडं नकार, म्हणजे काय येणार, वॉजंट. वॉजंट इट. लक्षात आलं. इट का वापरलं तर ऑल ऑफ द इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन अनकाउंटेबल आहे म्हणून इट हे सिंग्युलर प्रोनाउन वापरलं, आणि इट हे सिंग्युलर प्रोनाउन आहे म्हणून त्याच्यासाठी ऑलरेडी ह्यात ऑक्झिलरी आहे, तेच आपण इथं फक्त नकार घेऊन तयार केले कॉन्ट्रॅक्शन. ऑल ऑफ द बॉटल्स आर एम्प्टी. ऑफ ह्या प्रेपोजिशन नंतर बघा, आता इथं ऑल आलेलं आहे म्हणजे हे SANAM सनम रूल मधलं ऑल आलेलं आहे. त्याच्यानंतरचं नाउन बघायचं काय आहे, बॉटल्स. काउंटेबल आहे, मोजता येत, बॉटल्स मोजता येतात 1 2 3 मध्ये, म्हणून इथं काय वापरायचं आपल्याला त्याच्यासाठी दे. दे. आता ह्याच्यासाठी आपण दे वापरलं. होकार आहे का नकार आहे सेंटेन्स मध्ये तर सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे म्हणजे होकारार्थी आहे. क्वेश्चन टॅग कसं आहे ना, नकारार्थी. ऑक्झिलरी आहे का, आहे. कोणतं, आर. दे साठी चालतं म्हणून आरंट. आरंट दे. ओके. सम ऑफ यू आर गोइंग टू पुणे. सम ऑफ यू, इथं बघा यू, सम हे सुद्धा कशामधलं आहे, सनम मधलं आहे. सम ऑफ यू, सनम या रूल मधलं आहे. सम आहे पण इथं ऑफ ह्या प्रिपोजिशन नंतर काय आलंय, यू. यू हे सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह केससाठी सेम असतं म्हणून आपण इथं यू यूज वापरायचं आहे. ओके. वाक्य कसं आहे, होकार नकार, तर इथं अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे इकडं नकार येणार. ऑक्झिलरी आहे का, आहे. कोणतं, आर. नकार तिकडे येणार म्हणजे काय होणार, आरंट दे. सॉरी, आरंट यू. हे काय झालं, ह्याचं क्वेश्चन टॅग झाला. ऑल ऑफ द वॉटर इज गॉन. ऑल ऑफ द वॉटर, आता ऑल ऑफ द वॉटर ॲज अ सिंग्युलर म्हणून ट्रीट केलं इथं म्हणून इथं इज वापरलं. हे काय आहे, वॉटर. अनकाउंटेबल. आपण 1 2 3 मध्ये वॉटर मोजू शकतो का, नाही मोजू शकत. वॉटर मोजू शकत नाही म्हणजे इथं काय येणार, सिंग्युलर नंबर येणार. सिंग्युलर नंबर म्हटलं की आपण इथं काय वापरणार, इट. वाक्य कसं आहे, अफर्मेटिव्ह आहे म्हणजे इकडं काय येणार, नकार येणार. ऑक्झिलरी आहे, आहे. कोणतं, इज. इटला चालू शकतं, चालू शकतं म्हणजे इट इजचं कॉन्ट्रॅक्शन काय होणार, इजंट इट. हा काय झाला आपला क्वेश्चन टॅग झाला. मेनी स्टुडंट्स पास्ड द एक्झाम. मेनी स्टुडंट पास्ड द एक्झाम. सेंटेन्सचं निरीक्षण करा. मेनी स्टुडंट्स, नेहमी लक्षात ठेवायचं हे जे क्वांटिफायर्स किंवा ऑदर्स आहे यामध्ये बोथ, फ्यू, मेनी, ऑदर्स, सेव्हरल हे नेहमी काय असतात, प्लुरल असतात. कोणते सांगितले, बोथ, फ्यू, मेनी, ऑदर्स, सेव्हरल. बोथ, फ्यू, मेनी, ऑदर्स,
आणि सेव्हरल हे नेहमी काय असतात, प्लुरल असतात, हे लक्षात ठेवायचं. मेनी स्टुडंट्स ऑफकोर्स काय आहे, प्लुरल आहे. म्हणजे इथं काय येणार, त्याच्यासाठी आपण कुठलं प्रोनाउन वापरणार, तर दे हे प्रोनाउन वापरणार. कोणतं वापरणार, दे. सेंटेन्स कसं आहे, होकारार्थी आहे, नकारार्थी आहे. कसं आहे, होकार आहे, म्हणजे तिकडं काय येणार, नकार येणार. ऑक्झिलरी आहे, नाही. कशाकडे बघायचं, क्रियापद. कसं आहे, पास्ट टेन्समध्ये आहे. पास्ट टेन्समध्ये असेल तर आपण काय वापरतो, डीड वापरतो. इकडं होकार म्हणजे तिकडं नकार. डीड नॉटचं कॉन्ट्रॅक्शन काय येणार, डिडंट. डिडंट, दे. अशा पद्धतीने जेव्हा इनडेफिनेट प्रोनाउन्स म्हणजे की जे आपल्याला स्पेसिफिक सांगता येत नाहीत ते आले, तर पीपलबद्दल असेल तर आपण दे वापरतो, थिंग्सबद्दल असेल तर इट, प्लेसेसबद्दल असेल तर इट, आणि क्वांटिफायर्समध्ये मात्र ह्या सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या. हा रूल लक्षात ठेवायचा. त्याचबरोबर बोथ, फ्यू, मेनी, अदर, सेव्हरल नेहमी प्लुरल म्हणूनच ट्रीट केले जातात आणि त्याच्यासाठी दे हे सर्वनाम आपण वापरतो किंवा प्रोनाउन म्हणून वापरतो. कॉम्प्लेक्स सेंटेन्स किंवा कंपाऊंड सेंटेन्स असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग कसा करायचा, म्हणजेच क्लॉजचं जर वाक्य असेल तर क्वेश्चन टॅग कसा करायचा. तर जनरली असं आपण म्हणतो की मेन क्लॉज जो असेल त्या वाक्यातला, त्या मेन क्लॉजप्रमाणे क्वेश्चन टॅग लिहायचा. व मेन क्लॉज कसा ओळखायचा, मेन क्लॉज, इंडिपेंडंट क्लॉज किंवा प्रिन्सिपल क्लॉज, मुख्य वाक्यांश. असं वाक्य की ज्या वाक्यामध्ये सब्जेक्ट वर्ब असतं, त्याला त्या वाक्यात कंप्लीट थॉट असतो, त्या वाक्याला स्वतःचं कंप्लीट मिनिंग असतं, म्हणून तर त्याला आपण मेन क्लॉज म्हणतो. सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजेच डिपेंडंट क्लॉज, उपवाक्य, त्याला स्वतःचा कंप्लीट अर्थ नसतो. अर्थ पूर्ण होण्यासाठी मेन क्लॉजवर त्याला डिपेंड राहावं लागतं, म्हणूनच त्याला आपण डिपेंडंट क्लॉज म्हणतो. मग आता हे सबऑर्डिनेट क्लॉज जनरली बिकॉज, अल्दो, इफ, वेन अशा कंजंक्शनने जोडला जातो किंवा रिलेटिव्ह प्रोनाउन हू, विच, दॅट, हुम याने तो जोडला जातो. रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे संबंधी सर्वनामाने तो जोडला जातो. सेंटेन्स बघूया आपण. ही वॉज वेअरिंग अ टाय व्हाईल ही वॉज इन मीटिंग. ही वॉज वेअरिंग अ टाय, त्याने टाय घातला होता. व्हाईल ही वॉज इन मीटिंग, जेव्हा तो मीटिंगमध्ये होता तेव्हा. मग आता जेव्हा मीटिंगमध्ये होता तेव्हा ह्या वाक्याला स्वतःचं मिनिंग नाही ना पूर्ण, पण ही वॉज वेअरिंग अ टाय ह्या वाक्यात सब्जेक्ट आहे, वर्ब आहे आणि त्याला स्वतःचं कंप्लीट मिनिंग आहे, म्हणून हा काय आहे, मेन क्लॉज आहे. मग मेन क्लॉज प्रमाणे जर आपल्याला क्वेश्चन टॅग करायचं असेल तर वॉज हे काय आहे, ऑक्झिलरी आहे. मग ऑक्झिलरी घेऊन आपण क्वेश्चन टॅग करत असतो. ही तो होकार आहे म्हणजे इकडे काय येणार, नकार येणार. वॉजचा नकार, कॉन्ट्रॅक्शन काय येतं, वॉजंट, सब्जेक्ट कोण आहे, ही प्रोनाउन आहे, जसंच्या तसं घ्यायचं, वॉजंट ही. ओके. अल्दो द सूट इज एक्सपेन्सिव्ह ही बॉट इट. आत्ताच आपण सांगितलं हे कोणत्या कंजंक्शनने जोडले जातात सबऑर्डिनेट क्लॉज, तर इफ, अल्दो, वेन अशा कंजंक्शनने पण हे जोडले जातात. मग अल्दो द सूट इज एक्सपेन्सिव्ह हा काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज आहे. मग मेन क्लॉज कुठला आहे, तर ही बॉट इट म्हणजे त्यांनी खरेदी केला, ह्याला कंप्लीट मिनिंग आहे, ह्याला स्वतःचं कंप्लीट मिनिंग आहे, म्हणून हा मेन क्लॉज आहे. मग ह्याच्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन टॅग करायचं आहे. मग इथं मॉडेल ऑक्झिलरी आहे का, ह्या वाक्यात कुठलंही मॉडेल ऑक्झिलरी हेल्पिंग वर्ब नाही आहे. मग तेव्हा आपण कशाकडे बघतो, क्रियापदाकडे बघतो. क्रियापद काय आहे इथं, तर बॉट आहे तसंच बेस फॉर्म असेल तर डू वापरतो, पास्ट टेन्स असेल तर डीड वापरतो, एस प्रत्यय असेल तर डज वापरतो. मग इथं पास्ट टेन्स आहे, इथं होकार आहे म्हणजे इकडं नकार येणार, म्हणजे डीड नॉटचा काय होतो, कॉन्ट्रॅक्शन डिडंट. सब्जेक्ट पण मेन क्लॉज मधला घ्यायचा, डिडंट ही क्वेश्चन मार्क. ओके. हे आहेत कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे कमीत कमी एक इंडिपेंडंट क्लॉज आणि डिपेंडंट क्लॉज त्यामध्ये असतो, म्हणून त्याला आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतो. यू मस्ट हरी ऑर यू विल मिस द ट्रेन. आता ह्या वाक्याचं निरीक्षण करा. ह्या वाक्यात काय आहे, ऑर वापरलेला आहे. दोन्हीच्या दोन्ही काय आहेत, कंप्लीट सेंटेन्स आहेत की ज्याला स्वतःचं कंप्लीट मिनिंग आहे. मग ही वाक्य अशी जॉईन केली जातात कशाने, तर बाय, फॉर, अँड, नॉर, बट, ऑर, येट, सो याने जोडली जातात. मग आता हे इथं काय वापरलं, तर
ऑर वापरलं आहे. कंपाऊंड सेंटेन्स आहे, दोन्ही वाक्यांना कंप्लीट मिनिंग आहे. पण आपण क्वेश्चन टॅग कशाप्रमाणे करतो तर लास्ट सेंटेन्स प्रमाणे करतो. काय आहे, यू विल मिस द ट्रेन. मॉडेल ऑक्झिलरी काय आहे, विल आहे. हे कसं आहे, होकार आहे, यात नकार नाही आहे, म्हणजे इकडं क्वेश्चन टॅग काय येणार, नकारार्थी येणार. मग विल नॉटचा कॉन्ट्रॅक्शन काय येतं, ओंट. ओंट सब्जेक्ट कोण आहे यातला, यू, म्हणून ओंट यू. क्वेश्चन मार्क असा पण येऊ शकतो, मसंट यू, पण त्याच्याप्रमाणे आपण तो लिहायचा नाही. क्लॉज कुणाप्रमाणे येतो तर लास्ट क्लॉज प्रमाणे येतो. लक्षात आलं. द सनसेट, द स्काय टर्न डार्क अँड द टेम्परेचर ड्रॉप्ड डाऊन. सिक्वेन्स आहे बघा इथे या वाक्यात, सिक्वेन्स आहे म्हणजे पहिली ही घटना, नंतर ही घटना, नंतर ही घटना, सिक्वेन्स आहे. तिन्हीच्या तिन्हीही मेन क्लॉजची वाक्य आहे किंवा इंडिपेंडंट क्लॉज आहे. कुठल्या क्लॉजवरती वाक्य आपण क्वेश्चन टॅग करायचा तर सर्वात शेवटचा. घटनेप्रमाणे बघितलं, घटनेच्या सिक्वेन्स प्रमाणे बघितलं तर ही हा शेवटची घटना आहे आणि तो मेन क्लॉज आहे. मग द टेम्परेचर ड्रॉप्ड रॅपिडली ही शेवटचं सिक्वेन्समधली शेवटची घटना आहे आणि क्लॉज पण शेवटचा आहे आणि तो मेन क्लॉज आहे. मग इथं सहाय्यकारी क्रियापद आहे का या वाक्यात किंवा मॉडेल ऑक्झिलरी नाही आहे. मग कशाकडे बघायचं, क्रियापदाकडे बघायचं. काय आहे तर ड्रॉप्ड म्हणजे पास्ट टेन्समध्ये आहे. मग पास्ट टेन्समध्ये जर असेल बघ तर आपण काय वापरतो, डीड. इकडं होकार आहे म्हणजे इकडं काय येणार आपला, नकार येणार, डिडंट. डिडंट. आता इथं सब्जेक्ट कोण आहे लास्ट सेंटेन्समधला, द टेम्परेचर, त्याच्यासाठी काय वापरायचं, इट. डिडंट इट. लक्षात आलं. डिडंट इट. डिडंट का वापरलं तर हा पास्ट टेन्स आहे म्हणून वापरलं. नेक्स्ट, द कम्प्युटर क्रॅश्ड, आय लॉस्ट माय फाईल्स, आय हॅव टू रिस्टार्ट. तिन्हीच्या तिन्ही काय आहेत, इंडिपेंडंट क्लॉज आहेत. कन्फ्युजन होतं आपलं, काय करायचं, लास्ट मेन क्लॉज बघायचं. काय आहे, आय हॅव टू रिस्टार्ट. मॉडेल ऑक्झिलरी हेल्पिंग वर्ब आहे का ह्यात, नाही. हॅव काय आहे इथं, मेन वर्ब म्हणून वापरलं. मग जेव्हा ते मेन वर्ब म्हणून येतं हॅव, हॅज, हॅड, तेव्हा आपण त्याच्यासाठी काय वापरतो, डू, डज, डीड. इथं हॅव आहे म्हणजे इथं आपण काय वापरणार, डू. नकार करायचा आहे म्हणजे काय येणार, डोंट. कॉन्ट्रॅक्शन काय येणार, डोंट. सब्जेक्ट कोण आहे, आय, क्वेश्चन मार्क. ओके. डोंट आय हा काय झाला, शेवटच्या क्लॉज प्रमाणे आपला इथं क्वेश्चन टॅग झाला. ओके. हॅवंट आय असं पण लिहितात ब्रिटिश इंग्लिशमध्ये, पण मॉडर्न इंग्लिशमध्ये आणि स्टँडर्ड इंग्लिशमध्ये आपण डोंट आय असाच लिहितो. लक्षात आलं. हॅव जर मेन वर्ब असेल तर. आय सपोज दॅट द मीटिंग विल बी पोस्टपोन. आता आपण म्हटलं की मेन क्लॉज प्रमाणे आपण क्वेश्चन टॅग लिहायचा, पण इथं बघा आय सपोज हा पण मेन क्लॉज होतो. द मीटिंग विल बी पोस्टपोन हा दॅटनी क्लॉज जोडलेला आहे. कुठला, दॅट द मीटिंग विल बी पोस्टपोन. मेन क्लॉज कुठला आहे, आय सपोज, आणि हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, दॅट ह्या कंजंक्शनने हा जोडलेला आहे. मग आय सपोज प्रमाणे होतो का इथं क्वेश्चन टॅग तर नाही होत. का होत नाही तर अशी काही क्रियापद आहेत बघा, थिंक, बिलीव्ह, सपोज, कन्सिडर, इमॅजिन, ही काय करत असतात, द वर्ब्स युजिंग फॉर मेंटल स्टेट. म्हणजे ह्या क्रिया दिसतात का आपल्याला केलेल्या किंवा हालचाल असते का यात, नाही आहे. तर त्या कशा केल्या जातात, मनाने केल्या जातात. म्हणून त्याला काय म्हटलंय, वर्ब्स युजिंग फॉर मेंटल स्टेट. मेंटल स्टेटचं वर्णन करण्यासाठी किंवा मेंटल स्टेट दर्शवली जाते आणि त्याच्या पूर्वी कोण असतो तर फर्स्ट पर्सन सिंग्युलर नंबर आय. ही जर कंडिशन असेल, फर्स्ट पर्सन सिंग्युलर नंबर आय आणि त्याच्या पुढे जर थिंक, बिलीव्ह, सपोज, कन्सिडर, इमॅजिन अशी जर वर्ब्स युजिंग फॉर मेंटल स्टेट असतील तर दॅट क्लॉज प्रमाणे आपण क्वेश्चन टॅग करायचा आहे, हे लक्षात ठेवायचं. दॅट त्यात असू दे किंवा नसू दे. इथं दॅट ओमिट पण केलं जातं बघा, इथे दॅट ओमिट पण केलं जातं. म्हणजे असं पण वाक्य येऊ शकतं, आय सपोज द मीटिंग विल बी पोस्टपोन.
कशाप्रमाणे आपल्याला क्वेश्चन टॅग करायचं आहे, द मीटिंग विल बी पोस्टपोन, म्हणजे ह्याच्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. कशाप्रमाणे, ह्या वाक्याप्रमाणे, म्हणजे दॅट क्लॉज प्रमाणे आपल्याला इथं क्वेश्चन टॅग करायचा आहे. इथं तो रूल चालत नाहीये कोणता, तर मेन क्लॉज प्रमाणे आपण काय करायचा क्वेश्चन टॅग. का चालत नाही, तर हे फर्स्ट पर्सन आय आणि त्याच्या पुढे हे वर्ब्स युजिंग फॉर मेंटल स्टेट असतील तर दॅट क्लॉज प्रमाणे क्वेश्चन टॅग करायचा, हे लक्षात ठेवायचं. मग इथं काय आहे मॉडेल ऑक्झिलरी, तर विल आहे काय इकडं, होकार आहे, म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. द मीटिंग विल बी पोस्टपोन, होकार आहे म्हणजे तिकडं काय येणार, नकार येणार. मग विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन काय येतं, वोंट. आता आपल्याला द मीटिंग हा कोण आहे, सब्जेक्ट आहे, त्याच्यासाठी आपण कुठलं प्रोनाउन वापरणार, इट. वोंट इट क्वेश्चन मार्क. ओके. आय थिंक दॅट वी शुड लिव्ह अर्ली. आय थिंक दॅट काय आले बघा इथं, थिंक आलंय. आय थिंक दॅट कसलं क्रियापद आहे, तर युजिंग फॉर मेंटल स्टेट थिंक. कशाप्रमाणे आपल्याला ते इथं क्लॉज करायचं आहे, तर दॅट वी शुड लिव्ह अर्ली. मग वी शुड लिव्ह अर्ली ह्याच्यामध्ये काय आहे, हेल्पिंग वर्ब कुठला आहे, ऑक्झिलरी, तर शुड आहे. नकार आहे का, नाही. मग इकडं आपल्याला काय घ्यायचं आहे, इथं होकार आहे, इकडं नकार घ्यायचा आहे. हे अफर्मेटिव्ह आहे, क्लॉज आपल्याला निगेटिव्ह घ्यायचं आहे. मग शुड नॉटचा काय होतो कॉन्ट्रॅक्शन, शुडंट. शुडंट सब्जेक्ट काय आहे, वी. स्टुडंट वी क्वेश्चन मार्क. अशा पद्धतीनं कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स किंवा मल्टिपल क्लॉज असतील तर या पद्धतीनं क्वेश्चन टॅग केलं जातो. हे असेच नवीन नवीन इंग्लिश ग्रामरचे व्हिडिओ बेसिक टू ॲडव्हान्स शिकण्यासाठी इझी इंग्लिश ग्रामर विथ निगडे मॅडम या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ओके.